चित्राबाई, लय खतराबाई. थोडं तरी चित्राताई तुम्ही विचार करायला पाहिजे नाही का? तुम्ही काय बोलतात काय नाही. तर चित्राताई काय म्हणतात माहिती आहेत का? हे जे देवा भाऊला घोडे लावणाऱ्या शिव्या देणारे जे लोक आहेत ना, ते पुढल्या 10 वर्षात दिसणार नाहीत. काय करणार आहे त्यांचं काय माहिती ते. नाही तर पायाला बांधून फिरते, त्याचा काही विषय नाही आहे. आणि पुन्हा परत काय म्हणतात की देवाभाऊची जी विकास गाथा आहे ना, पुढच्या 10 पिढ्या गात राहतील. 10 पिढ्या इथंच देवाभाऊच्या आत्ताच्या पिढीने कानात बिड्या घातल्यात. तुम्ही जर असा कमेंट बॉक्स उघडला ना, इतके घोडे, इतके बाबा बाबा, काय शिव्यान, काय श्रापण, काय बाबा टरबुजा महाराष्ट्राचं वाटोळं केलंय, सगळा नाश केलाय महाराष्ट्राच्या राजकारणातल्या, असल्या इतक्या घाणेरड्या शिव्या येतात का हो? चित्राताई, तुम्हाला मराठी वाचता येत नाही का? किंवा देवाभाऊच्या ज्या जवळच्या ह्या लोकांना मराठी वाचता येत नाही का? जरा मराठी शिकून घ्या. आणि कॉमेंट करणारे ती त्यांच्यासाठी वेगळ्या भाषेत बी कमेंट करा ना, त्यांना वाचता येत नाही. मग देवाभाऊचं गुणगान गाण्या अगोदर ते खाली कमेंट बॉक्समधली घाण काढा ना. ती किती घाण येते ते बघा ना एकदा. चित्राताई, तुम्ही वाचत जा ना, तुमच्या बी कमेंट बॉक्स वाचत जा. आणि सगळ्या जे काही आता सरकारमध्ये लोक आहेत ना, सगळ्याचे कमेंट बॉक्स बंद आहेत अर्ध्याच्या वर. आणि जे उघडे आहेत ना, ते नागडेच करतात लोक डायरेक्ट लगे. हो. आणि काय पुढची पिढी, आताची पिढी अशी सण हाणा लागली आता कसं आहे की तुम्ही फक्त आहे ना, सगळे प्रशासन तुमच्या हातात आहे म्हणून तुम्हाला आधार आहे. नाही तर तुम्ही बाहेर रस्त्यावर आले ना, तर बाबा कुत्र्यासारखं हाल करतील लोक. डेंजर लोक आहेत आता. आणि काय म्हणतात ती पुढची पिढी, पुढची पिढी